तुमचं वय जर 21 ते 25 मध्ये आणि तुम्हाला ट्रेडिंग करायची किंवा तुम्ही ऑलरेडी ट्रेडिंग करताय आणि तुम्ही एक मिडल क्लास फॅमिली मधून असणार आहे, तर तुमच्यासाठी हा स्पेशली व्हिडिओ आहे. तर सगळ्यात पहिलं सांगतो, आपण जर साध्या घरात येतोय तर सपोर्ट तर भेटणार नाही, लांब पर्यंत कॅपिटल पण नाही ना आपली फॅमिली सपोर्ट करणार, कारण घरच्याचं म्हणणं आपलं असतं आपलं पोरगं सेट झालेलं पाहिजे. तर अशा टायमाला तुमचं युद्ध लय मोठं असणार आहे. तर बघा, सगळ्यात पहिलं सांगतो, ट्रेडिंग करताना तुम्हाला काही 2-3 गोष्टी लक्षात ठेवायच्या, जे बघा ते थोडं टेक्निकल अनालिसिसच्या बाहेर असणार आहे. सगळ्यात पहिली गोष्ट आहे ही मला असं वाटतं ना, तुम्हाला साईड बाय साईड काही चालू ठेवायचे नाही. तर काय होतं ना, आपण पूर्णपणे असं म्हटलं मला फक्त ट्रेडरच बनायचे, 2 दिवसात श्रीमंत व्हायचे, एक डोक्यावर प्रेशर राहतं आणि जेव्हा पण प्रेशर राहतं ना, तर आपले डिसिजन चुकतात. त्यामुळं साईड बाय साईड तुमचं कॉलेज चालू ठेवा, एखादा म्हणजे जॉब करता आलं तर करा. काय होतं ना, मग आपण थोडंसं मेंटली आपल्याला एक बॅकअप राहतं की आता चला ट्रेडिंगसाठी 2 वर्ष लागले 3 वर्ष लागले तरी ऍडजस्ट करताना. दुसरी गोष्ट जी सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, कॅपिटलसाठी वाटेल ते जॉब करा, काय करायचं ते करा, हमाली करा, पण ना लोन काढू नका, कटले कोणाकडून पैसे घेऊन ट्रेडिंग करू नका. कारण जर तुम्ही तसं करताना तुम्हाला सांगतो तुम्ही जास्त अडचणी जाता, कारण की आपल्या ऑलरेडी प्रेशर राहतं की लवकर श्रीमंत बनायचं, त्यानंतर आपले डिसिजन चुकता. आणि तिसरं की यार मेहनत एवढी करायची ना की मनापासून करायची, द्यायची ना 2-3 वर्ष अशी द्या की बस फिटलं पाहिजे सगळं आपलं. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो चार्ट प्रॅक्टिस, स्वतःवर काम करायचं, प्रत्येक दिवशी असं विचार करता की मला कसं माझ्यामध्ये बेस्ट काम करता येईल. तर हे तुमच्या 3 गोष्टी तुम्हाला कंपल्सरी फॉलो करायच्या.